नीट परीक्षेसंदर्भातली। नीट परीक्षा घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा संशय आहे, तर लातूरमधून काल 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली। दरम्यान गुजरात, पंजाब, हरियाणा आणि बिहार या राज्यांमध्ये सुद्धा नीट पेपर फुटीच्या तक्रारी आहेत, तसे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेत आणि त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्रात सुद्धा एटीएसच्या पथकाने तपास सुरू केलेला आहे। यामध्ये आता कोणाकोणाची नावे समोर येतात, कोण कोण यामध्ये आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। लातूर जिल्ह्यातनं 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून। संदीप, काय सांगाल? नीट प्रकरणी आता महाराष्ट्रात एटीएस कडून तपास केला जातो आणि 2 संशयितांना ताब्यातही घेतलं जात आहे। नेमके कोण आहेत आणि आणखी पुढे तपास एटीएसचा कसा चालणार आहे? नक्कीच मोहिनी, लातूरमध्ये काल उशिरा 2 संशयितांना ताब्यात घेतलं आहे नीट पेपर फुटीच्या संशयावरून, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नीट परीक्षेनंतर जे देशभरामध्ये गोंधळ निर्माण झाला होता, त्यानंतर ज्या तपास यंत्रणा सज्ज झाल्या आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात देखील आता एटीएसच्या वतीने नीट परीक्षेच्या संशयावरून ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे काही तक्रारी असतील त्या ठिकाणी आता संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्याच अनुषंगाने काल उशिरा लातूरमध्ये देखील दोघांना संशयावरून ताब्यात एटीएस कडनं घेण्यात आलेला आहे आणि आता त्यांची चौकशी जी आहे ती चौकशी सुरू आहे, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते आणि अधिकचा काय जो तपास आहे तो देखील आता पूर्ण होईल, अशा प्रकारची माहिती सूत्रांकडूनच मिळते।